बदलापूर पूर्वेकडील विठ्ठल मंदिरात आपण आहोत। या ठिकाणी आपण भक्तांचा महापूर लोटलेला बघतोय। अनेक भक्तगण आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेले आहेत आणि या ठिकाणी ते आलेले आहेत। मात्र या ठिकाणी महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस येतोय। काल रात्रीपासून या परिसरात वीज नाहीये, विजेचा खोळंबा झालेला आहे आणि आज आपण महाराष्ट्रात आषाढी एकादशी साजरी करतोय। आषाढी एकादशी साजरी करत असताना प्रशासनाकडून जो या वारकऱ्यांना, या भाविकांना जो त्रास होतोय त्याचा जाब कोणी विचारावा आणि त्याचं उत्तर कोणी द्यावं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। पंढरपुरामध्ये ज्या प्रकारचं हे आहे आणि त्याच प्रकारचं इथे व्हावं अशी आमची अपेक्षा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं लोकांचा स्वभाव आहे। परंतु इथे 15-20 दिवस बघितलं मी, लाईट हा जो प्रकार आहे तो खूप अत्यंत कठीण आहे। त्यावर वारंवार आम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण अजूनही तो प्रसंग सोडवलेला नाही। संरक्षणासाठी देखील आमचे सुरक्षा साहेबांनी आपल्याला खूप हे दिलेलं आहे आणि त्यांचे इथे सहकारी आलेले आहेत आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य करत आहे। लोकांचं भाविकता खूप आहे आणि रांगेमध्ये हे चाललंय आणि बऱ्याच गोष्टी जर म्हटलं तर हे मंदिर अतिशय खूप जुनं आहे। 80 वर्ष म्हटलं खूप जुनं आहे। त्यामुळे ह्या परिसरातला पूर्व आणि पश्चिम जो भाग आहे तिथे सगळी लोक इथे येतात आणि दर्शनासाठी लाभ घेतात। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।